पुण्यातील नवले पुलावर होणारे अपघात रोखण्यासाठी आता प्रशासनाकडनं विविध हालचाली सुरू होत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडनं देखील या नवले पूल परिसरात काही उपाययोजना राबवल्या गेल्या आहेत। यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील आहेत। सर, काय नेमक्या उपाययोजना आहेत? 30 किलोमीटरचा जो स्पीड आहे 30 किलोमीटर्स पर आवरचा, त्यासोबतच काही इतर उपाययोजना आहेत, त्याच्यामुळे अपघात कमी होतील का? नाही, अपघात निश्चित कमी होतील। म्हणजे याच्यातून आम्हाला जे करायचे पहिला टप्पा जो आहे तो म्हणजे अपघाताची तीव्रता कमी करणं। वेग हा जेवढा जास्ती तेवढी अपघाताची तीव्रता जास्ती। त्यामुळे ट्रॅफिक कॉल्मिंग टेक्निक्समध्ये वेग जसा कमी होतो तशी अपघाताची तीव्रता कमी होते। म्हणजे फेटल किंवा गंभीर अपघात नाही झाले पाहिजेत आणि किरकोळ अपघात जे आहेत त्याच्यावरती सुद्धा म्हणजे फायनल डेस्टिनेशन हेच आहे की 0 ॲक्सिडेंट। पण यातला पहिला टप्पा आपण हे करतोय की तीव्रता कमी करण्यासाठीचे प्रयत्न करतोय, ज्याच्यामधला ट्रॅफिक कॉल्मिंग टेक्निक्स वापरून 30च्या आसपास स्पीड असावा असे अपेक्षित आहे। याचा अर्थ 31ला आम्ही कारवाई करणार आहे असं नाही आहे, 5-10चा मार्जिन आपण देतो। त्याच्यापेक्षा जर कुणी जास्ती चालवत असेल तर आता आमची तिथे स्पीड गनसुद्धा आहे आणि आम्ही रेग्युलर कारवाई त्या ठिकाणी करू। NHAI आता तिथे गॅन्ट्री बसवली जाईल आणि गॅन्ट्रीवरती ॲटोमॅटिक ट्रॅफिक स्पीड गाड्यांचा बघून त्याच्याप्रमाणे चलान जनरेट केले जातील। त्याला थोडा वेळ लागेल। याबरोबरच रंबल स्ट्रिप्स मोठ्या प्रमाणावरती काम सध्या सुरू आहे आणि पूर्ण जो भूमकर ब्रिज आहे त्याच्यापासून ते नवले ब्रिजपर्यंत हा पूर्ण एरिया रंबल स्ट्रिप्सनी कव्हर करावा असे आम्ही विनंती केली। जेव्हा हायवेला एंट्री होते तेव्हा सर्व्हिस रोड सोबत इतर ज्या कॉलनीज आहेत, ज्या छोट्या छोट्या, त्या हायवेला येऊन लागतात, त्या आपण बंद करण्याचा निर्णय घेतोय। नाही, याच्यामध्ये काही इलिगल ॲक्सेस 2 ठिकाणी दिसून आले तर ते बंद करण्यासाठी आम्ही NHAIला कळवलेले। 2 ठिकाणी ॲक्सेस दिला होता NHAIने, जो थोडं IRCच्या नियमाप्रमाणे योग्य वाटत नाही आहे, दिसत नाही आहे। त्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली की त्या ठिकाणी बंद करणं आवश्यक आहे। म्हणजे एक मानाजीनगर असेल आणि वडगाव ब्रिजच्या अलीकडचा एक पॅच आहे, ते बंद करण्यासाठी सांगितलं आहे। हे झाल्यानंतर थोडंसं तिथे जे काही कसं असतं की कुठंही ट्रॅफिक ज्या वेळेला मिक्स होतो IRCच्या नियमाप्रमाणे किमान 200 मीटर तुम्हाला डिस्टन्स असायला लागतं। तुम्ही एकदम 90 डिग्री हायवेला कधीही एंटर करू शकत नाही। तर त्याच्याप्रमाणेचे काही आम्ही सूचना दिलेल्या आहेत। मला वाटते ते इलिगल ॲक्सेस तर इमिजिएटली कव्हर केले जातील, त्यांना नोटीस दिली जाईल। जर नाही केलं तर त्यांच्यावरती अगदी फौजदारी स्वरूपाची कारवाईसुद्धा होईल। आणि हे जे 2 ॲक्सेस आहेत ते 2 ॲक्सेस बंद केले जातील। थोडा सर्व्हिस रोडवर लोड वाढणार आहे, पण नुकताच NHAIने तो सर्व्हिस रोड 7 मीटरचा 9 मीटर केलेला आहे, त्यामुळे त्याची थोडी कॅपॅसिटी आहे। सातत्याने नवले पुलाच्या दिशेने येत असताना कात्रजचा बोगदा ओलांडल्यानंतर जो उतार आहे त्याबद्दल बोललं जातं। थेट हा रस्ताची रचना जी आहे ती त्यात बदल होण्याची शक्यता आहे का, आणि असा प्रस्ताव जर असू शकतो का? नाही, काय आम्ही बघितलं जिथं कात्रजचा बोगदा संपतो आणि जिथं नवले ब्रिजच्या खाली आपण उभा राहतो, या दोन्हीचा जो डिफरन्स आहे तो 259 मीटरचा आहे, म्हणजे 260 मीटर इतका डिफरन्स आहे। आणि हा साधारण 6.3 किलोमीटरमध्ये कव्हर केला जातो। म्हणजे साधारण 3.5% आसपासचा स्लोप आहे, जो ॲडवायझेबल नाही आहे, परंतु परिस्थिती असल्यामुळे त्याला काही करता येणं शक्य नाही आहे। त्याच्याबरोबर होतं आहे काय की त्या ठिकाणी आपल्याकडे रिंग रोड नाही आहेत पुण्यामध्ये। सर, आता शासनाकडून लवकरच जो MSRDCचा रिंग रोड आणि PMRDचा रिंग रोड हा झाल्यानंतर मग ट्रक्सचं प्रमाण या रस्त्यावरती गावामधून जाण्याचं प्रमाण कमी करणं एकदम सोपं होऊन जाईल। याच्याशिवाय NHAIकडून सध्या एलिव्हेटेड कॉरिडॉरचा एक प्रस्ताव आहे, तो अंतिम टप्प्यामध्ये। मला वाटतं तो झाल्यानंतर स्वामीनारायण मंदिरापासून सुतारवाडी म्हणजे पाषाणचा ज्या ठिकाणी ब्रिज आहे तिथंपर्यंत तो एक एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे। माननीय मंत्री महोदयांनी शासनाने याच्याबद्दल सांगितलेलं आहे यापूर्वीसुद्धा। तो झाल्यानंतर मग मात्र बरं होईल। परंतु मिड टर्ममध्ये महानगरपालिकेकडून दोन्ही साईडला 12-12 मीटरचे सर्व्हिस रोड करण्याचं काम सुरू झालेलं आहे। हे वायडनिंग एकदा जर झालं तर मग आम्हाला मुख्य रस्त्यावरती जे काही 2 व्हीलर आणि इतर वाहनांचा एकदम मिक्स होतोय त्याला पूर्णतः आळा घालता येईल। म्हणजे हे अजूनही 2-3 ॲक्सेस राहत आहेत या रस्त्यावरती वडगाव ब्रिजपर्यंत, ते पूर्णतः बंद करता येतील आणि मग ते सगळे सर्व्हिस रोडवर जाईल। थोड्या दिवसांनी वडगाव ब्रिजपासून ते वारजापर्यंत दोन्ही साईडला पॅरलल ब्रिजेस होत आहेत। NHAIचं असं म्हणणं आहे की साधारण एप्रिल-मेपर्यंत होईल। मला वाटतं ही सगळी ज्या वेळेला सायमल्टेनियसली कामं होतील त्यावेळेला मुख्य रस्त्यावरतीचं फ्रिक्शन कमी होईल
अपघाताचं तीव्रता आणि प्रमाण कमी होईल. याबरोबरच ट्रॅफिक सेग्रिगेशन बाय टाईम आणि ट्रॅफिक सेग्रिगेशन बाय स्पेस याचा सुद्धा प्रयोग वाहतूक शाखा आणि सर्व इंजिनिअरिंग एजन्सीज करतायत. मला वाटते परिस्थिती सुधरेल थोड्या दिवसामध्ये, आणखीन याच्यामध्ये सुधारणा दिसतील. शेवटचा प्रश्न सर, नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात जो नवले पुलावर अपघात झाला होता ज्यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला, RTO कडनं आपल्याला काही अहवाल प्राप्त झाला आहे का की ज्याच्यात मेकॅनिकल फॉल्ट नसून ड्रायव्हरनीच त्याच्या कंटेनरचं नियंत्रण जे आहे ते? अगदी बरोबर आहे, प्रथमदर्शनी हेच दिसतंय त्याच्यामध्ये. पण आणखीन आपण प्रयत्न करतोय, कारण याच्यामध्ये सेव्ह लाईफ फाउंडेशनतर्फे याला रिक्रिएट करण्याचा सुद्धा प्रयत्न केला जाणार आहे. आपण थोडं सायंटिफिकली इतर अँगलने सुद्धा बघतोय, पण प्रथमदर्शनी ड्रायव्हरची चूकच दिसून येते याच्यामध्ये. धन्यवाद सर. तर ताशी 30 किलोमीटरचा वेग रमलर स्ट्रीपशी वाढती त्याच ठिकाणी इम्प्लिमेंटेशन आणि त्यासोबतच इलिगल ॲक्सेस जे आहेत ते हायवेला आता बंद करण्यात आले. त्यामुळे नवले पुलावरनं जो तुम्ही प्रवास करत असाल तर तुम्हाला देखील 30 किलोमीटरच्या वेगावर तुम्ही जर नियंत्रण ठेवलं तर तुमच्यावर कारवाई होणार नाही. पण हा स्पीड जर तुम्ही वाढवलात तर नक्कीच चलन तुमच्या मोबाईलवर जनरेट होईल. कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम TV न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.